नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे. माहे मार्च 2026 करता सभा क्रमांक 10 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या व्हिडिओला आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचं आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या विद्यार्थी सुरक्षा समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिली आहे, त्यावरनं ही तुम्ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या तारखेला आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 6 मार्च 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली श्री या ठिकाणी जे विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. विद्यार्थी सुरक्षा समिती व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 10वी सभा आणि त्यामधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 2 आपल्या शाळेची भूमिका काय असायला हवी याबाबत चर्चा. फार महत्त्वाचा असा हा विद्यार्थी सुरक्षामधला विषय आहे. 2 नंबरचा आज रोजी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये शाळा सुरक्षित तर मूल सुरक्षित या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही शाळेची प्रथम जबाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले. शाळेच्या परिसरात सुरक्षित व संरक्षित वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. भौतिक सुविधांची नियमित तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्गखोल्या, प्रयोगशाळा व खेळाच्या मैदानाची सुरक्षितता तपासण्याचे ठरवण्यात आले. CCTV यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पिण्याचे पाणी व स्वच्छता सुविधा उपलब्ध ठेवण्याचे ठरले. आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक उपचार प्रशिक्षण देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांना सुरक्षा नियमांची माहिती देण्याचे ठरवण्यात आले. तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांना सुरक्षाविषयक जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या. पालकांशी समन्वय ठेवून सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्याचे ठरले. शाळेतील प्रवेश निर्गम व्यवस्था नियंत्रण ठेवण्यावर भर देण्यात आला. सुरक्षित वातावरणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो असे मत व्यक्त करण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 शिक्षकांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. 3 नंबरचा बैठकीमध्ये शिक्षकांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शिक्षक सक्षम असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. भूकंप, आग, पूर इत्यादी आपत्तीच्या वेळी योग्य प्रतिसाद देण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जसं प्राथमिक उपचार फर्स्ट एड किट जी आहे त्याचं देखील प्रशिक्षणाचा समावेश करण्याचे ठरवण्यात आले. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशिक्षणासाठी योग्य दिनांक व वेळ निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सर्व शिक्षकांनी प्रशिक्षणात अनिवार्यपणे सहभागी होण्याचे ठरले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशिक्षित शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले. तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गाची माहिती देण्याचे नियोजन करण्यात आले. सराव मॉक ड्रिल घेण्याचेही ठरवण्यात आले. प्रशिक्षणानंतर अहवाल तयार करून समितीसमोर सादर करण्याचे ठरले. शाळेतील सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला. समिती सदस्यांनी या प्रस्तावास एकमताने मंजुरी दिली व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4 आपत्कालीन संपर्क क्रमांक फलक यांची सुस्थिती पाहण्याबाबत. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. बैठकीमध्ये शाळेतील आपत्कालीन संपर्क क्रमांक फलकांची सुस्थिती तपासण्याबाबत चर्चा करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत योग्य संपर्क क्रमांक उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर
कार्यालय व प्रत्येक मजल्यावर फलक लावले आहेत का याची पाहणी करण्याचे ठरवण्यात आले. फलकांवरील क्रमांक अद्ययावत व स्पष्ट दिसतील याची खात्री करण्यावर भर देण्यात आला. पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका व आरोग्य केंद्र यांचे क्रमांक नमूद असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. फलकांची स्वच्छता व दृश्यमानता तपासण्याचे ठरवण्यात आले. खराब किंवा फिकट झालेले फलक त्वरित बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना या संपर्क क्रमांकाची माहिती देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत कसे व कोणाला संपर्क करावा याबाबत मार्गदर्शन देण्याचे ठरले. शिक्षक व कर्मचाऱ्यांना देखील याची माहिती असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. नियमित कालावधीत फलकांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षा दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे समितीने मान्य केले. समिती सदस्यांनी या विषयास एकमताने मंजुरी दिली व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, दुरुस्ती प्राधान्यक्रम निश्चिती. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे 5 नंबरचा. बैठकीमध्ये शाळेतील विविध दुरुस्ती कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित कामांना प्रथम प्राधान्य देण्याचे ठरवण्यात आले. वर्गखोल्यातील तुटलेले बाके, खिडक्या व दरवाजे दुरुस्त करण्याची गरज नमूद करण्यात आली. विद्युत यंत्रणेची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्याचे ठरले. स्वच्छतागृहांची दुरुस्ती व पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला. खेळाच्या मैदानातील धोकादायक भागांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. इमारतीतील भेगा किंवा गळती असल्यास त्याची त्वरित दुरुस्ती करण्याचे ठरवण्यात आले. पिण्याच्या पाण्याची टाकी व फिल्टरची देखभाल करण्यावर भर देण्यात आला. तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व सांगण्यात आले. सर्व कामांचा अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. आर्थिक उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने कामं पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले. दुरुस्ती कामावर नियमित देखरेख ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. समिती सदस्यांनी प्राधान्यक्रम यादीस मान्यता दिली व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील आपल्याला सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य आहेत त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपणास याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता. धन्यवाद.